दिवस आनंदात जातो. शाळा म्हणजे अशी जागा आहे जिथे मुलांचे भविष्य घडवले जाते, चांगले वातावरण देऊन ज्ञानाचे सुसंगत केले जाते. म्हणून मला म्हणावेसे वाटते की शाळा सुंदर सुंदर ते सरस्वतीचे घर, शाळा सुंदर सुंदर तो ज्ञानाचा भंडार, शाळा सुंदर सुंदर दे जीवनाकार दे जीवनाकार. आज होणाऱ्या विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव सादर करत आहे नृत्य नाटिका देवा मला शाळेत जायचं हाय, देवा मला शाळेत जायचं हाय. आता मी तुम्हाला पात्र ओळख करून देते. या आमच्या मॅडम. नमस्कार. ही आमची सतत शाळा बुडवणारी वीरा. नमस्कार. हे आमचे विद्यार्थी. नमस्कार. गुड मॉर्निंग टीचर. नमस्ते. गुड मॉर्निंग. सिट डाऊन. थँक यू टीचर. चला हो जेनिता, जानवी उगले. यस मॅडम. वैष्णवी नवले. यस मॅडम. आरुष आगीवाले. नाही आला मॅडम. काय आज सुद्धा आला नाही तो? मॅडम त्याच्या आईवडील त्याला भट्टीवर घेऊन गेले. प्रीता आमरे. यस मॅडम. प्रिया उगले. यस मॅडम. कृष्णाली बर्डे. यस टीचर. वीरा बर्डे. नाही आली मॅडम. काय आज सुद्धा आली नाही ती? मॅडम ती तिच्या दोन्ही भावंडांना सांभाळायला घरीच थांबली. इतकी हुशार मुलगी आहे आणि सतत शाळा बुडवती. कृष्णाली तुमच्या बाजूला तिचं घर आहे ना? हो मॅडम, आमच्या बाजूलाच राहते ती. मग आज मला तिचं घर दाखव. मॅडम केव्हा जायचं वीराच्या घरी? मी याला अभ्यास देते मग जाऊ. आता ऐका मी काय सांगते ते. माझ्या शाळेतील माझ्या काही मैत्रिणी कधी कधी शाळेत त्याला उचित करतात, तर कधी कधी ते शाळेतच येत नाही. तर आज आमच्या बाई मला म्हणाल्या, चल मला वीराचं घर दाखव. का बरे? ती शाळेत येत नाही. चला तर मग वीराच्या घरी जाऊया, पाहूया ती काय करत आहे ते. जानू तिकडे कुठं कोंबड्या नावाप्रती इकडे चल. बबलू झोप ना तू लवकर. किती वेळ मी तुला झोका देऊ? झोप झोप. हे देवा, आज मी आई लवकर कामाला निघून गेली आणि या दोन्ही पोरांनी सांभाळायला घरीच राह म्हणली. आता मी शाळेला कशी जाऊ? इकडे ही जानवी रडू राहिली. काय झालं ग तुला? थांब मी तुला भाकर घ्यायला देते. धर घे गिळून. बाचा 2 दिवस झालं घरला पत्त्याच नाही. घरचं सारं काम करून मी पण थकून गेले. ए पोरे घे लवकर खाऊन. बबलू रडू नको, मी बी बसते तुझ्या पाशी. झोप झोप झोप. आम्ही लावूनच फिरायला पाहत होतो. तिचे भांडे धुवून झालेले दिसत होते. ती तिच्या दोन्ही भावंडांना सांभाळता सांभाळता स्वतःच झोपून गेली. ती चक्क गेली स्वप्नात स्वर्गात. चला तर मग पाहूया स्वर्गात गेलेल्या वीराने काय काय पाहिले ते. कसा ग पंख कसा ग नीरे रे ग. कसा ग पंख कसा ग पंख कसा ग नीरे रे ग. कसा ग स्वर्गात आकाश गंगा हे गंगेला सोनेरी घाट. स्वर्गात आकाश गंगा हे गंगेला सोनेरी घाट. वाटाला पाहिल्या शंकर. वाटाला पाहिल्या शंकर. चला आनंद आली बहार. चला आनंद आली बहार. वाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. वाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. तरुला मान्या शंकर. तरुला मान्या शंकर. चला आनंद आली बहार. चला आनंद आली बहार. तरुच्या पाठीवर फुले फुलली नक्षत्राची. तरुच्या पाठीवर फुले फुलली नक्षत्राची. फुला
आणि बरे का प्रेक्षकांनो, आमची विरा स्वर्गातल्या फुलाच्या 100 पायऱ्या चढून एका कल्पवृक्षाच्या झाडापाशी पोहोचली आहे. चला तर मग पाहूया ती देवाकडे काय मागणं मागते ते. आमच्या विराचं देवाकडे मागितलेलं स्वप्न देवानं खरंच पुरं केलं बरं का. आमच्या बाई विराला शाळेत न्यायला आल्या. चला तर मग पाहूया पुढे काय होते ते. विरा झोपलीस काय तू? चल आपल्याला शाळेत जायचं. मॅडम पण घरला कोणीच नाही. ह्या माझ्या दोन्ही भावंडांना कोण सांभाळील? त्यांच्यासाठी अंगणवाडी आहे ना, त्याला घेऊन चल. विरा चल आपण शाळेत जाऊ. मला माहित आहे तुला मोठं होऊन साहेब बनायचं आहे आणि उद्यापासून तुझ्या या दोन्ही भावंडांना शाळेत बसवत जाऊ, म्हणजे तुझी शाळा बुडणार नाही. चल तर मग प्रेक्षकांनो पाहूया आपली विरा शाळेत गेल्यावर काय म्हणते ते.
कोणाच्या हातात आहे? फक्त सरकारच्या की तुमच्या, आमच्या आणि सर्व समाजाच्या? प्रत्येक मूल शिकलंच पाहिजे ही जबाबदारी फक्त शासन आणि शिक्षक यांची नाही, आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या कामाच्या ओझ्याखाली आपले बालपण हरवलेल्या अशा अनेक वीरांना शिक्षणाचा प्रवास ठेवण्यासाठी प्रत्येक सुजाण नागरिक म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. आपल्या शेतांवर मजुरी करणाऱ्या, आपल्या दुकानांवर काम करणाऱ्या, आपल्या भट्ट्यांवर मजुरी करणाऱ्या, आपल्या बांधकामांवर मजुरी करणाऱ्या यांची मुले शाळेत जात आहेत का हे बघणे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. शिक्षणातूनच समाजवादी व प्रगत समाजाची निर्मिती होऊ शकते. तरच आपला भारत देश एक विकसित देश बनू शकतो. तरच आपला भारत देश एक विकसित देश बनू शकतो.